अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुपौर्णिमा विशेष स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. स्वामींची ही 21 दिवसांची सेवा आहे. जर तुम्ही हा दररोज एक अध्याय मनापासून ऐकला तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. आज ह्या अध्यायामध्ये बाळप्पाचे अक्कलकोटी प्रस्थान झालेले आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय, सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती, सेवे करी सेवा करीती, जेते वाहे भीमा नदी, स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरोनी चित्ती, आराधिती नरसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती, रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नान, कोणी घालिती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी, नित्य नियमे 2 प्रहरी, मागोनिया मधु करी, निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली. प्रांतकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी, मागुनी येती गावात. सेवे कर्या बरोबरी, मागोनिया मधु करी, भोजन त्वर संगमावरी, परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी, पुन्हा बैसली जप ध्यानी, असता जाता वासरमणी, संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडुनी ग्रह सूतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंद व्रती राहती. पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती मधु करी, मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी, राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी, बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेहुनी, नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले, परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोनिया मधु करी, जाओनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी, बैसुनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले क्रश, निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी, येती बाळप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसुनी, नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती, येऊनिया दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान, मनती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की.
अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते जाहले अपूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नामघोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती. रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीच महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्यपावन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अघात जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री शुभं भवतु. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.